शरद पवारांचा उमेदवार जरांगेंच्या भेटीला गेलेला आहे। समरजित घाटगेंनी आता भेट घेतल्याची माहिती समोर येते। शरद पवारांचा उमेदवार जरांगेंच्या भेटीला गेलाय। समरजित घाटगे जरांगेंच्या भेटीला गेल्याची चित्रदृश्य आपण पाहतोय। अंतरवालीमध्ये त्यांनी भेट घेतलेली आहे। कागल मतदारसंघातील उमेदवार समरजित घाटगे जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले। यावेळी दोघांमध्ये चर्चा देखील झाली आहे। या चर्चेत घाटगे यांनी जरांगे यांच्याकडे कागल मतदारसंघात आपल्याला पाठिंबा द्या अशी मागणी केली। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले। तर विजय, काय अधिकची माहिती? नक्की नीलम, जर पाहायला गेलं तर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सराटे अंतरवाली या ठिकाणी आले होते। मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केली। देवळीच्या शुभेच्छाही जरांगे पाटील यांना त्यांनी दिलेल्या आहे। ज्या मतदारसंघामध्ये मी उभा आहे त्या मतदारसंघामध्ये तुम्ही पाठिंबा द्यावे असे देखील त्यांनी जरांगे पाटील यांना मागणी केलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आणि समरजित घाटगे या दोघांमध्ये जी आहे ती चर्चा देखील झालेली आहे। त्यामुळे आता पुढील निर्णय मनोज जरांगे पाटील काय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण मतदारसंघामध्ये जर पाहायला गेलं तर उमेदवार त्यांनी अपक्ष उभा केलेले आहेत आणि कोणता उमेदवार ठेवायचा हे 2 दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील स्पष्ट करणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक राजकीय नेते जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सराटे अंतरवाली हे राजकारणाचा केंद्रबिंदू बनल्याचं समजलं जात आहे। कारण प्रत्येक नेता हा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येत आहे। रात्री जर पाहायला गेलं तर नरहरी झिरवळ देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते। प्रत्येक नेता जो आहे तो भेटीसाठी येत आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा द्यावे अशी मागणी करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता समरजित घाटगे यांनी देखील भेट घेतलेली आहे। मात्र आता मनोज जरांगे पाटील त्या मतदारसंघामध्ये उमेदवार देतात की नाही हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नीलम, विजय, आपण पाहतोय या ठिकाणी जे शरद पवारांचे उमेदवार आहेत ते जरांगेंच्या भेटीला जात आहेत। यावरती सुद्धा आधी सुद्धा टीका केली जात होती की कुठेतरी जरांगे यांचे उमेदवार दिसत नाहीयेत, मात्र त्यांचे उमेदवार हे जे शरद पवारांचेच आहेत की काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात येत होता। जरांगे यांच्यावरती टीका करण्यात येत होती आणि आता आपण ही दृश्य पाहतोय की समरजित घाटगे हे आता जरांगेंच्या भेटीला गेलेत आणि आता मागणी करतायत की आपल्याला पाठिंबा द्यायसाठी। नक्कीच जर पाहायला गेलं यावरती पाहिलं तर भाजपाचे देखील मनोज जरांगे पाटील भाजपावरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि फडणवीसांवरती आरोप करताना आपल्याला वारंवार मनोज जरांगे पाटील दिसत आहे। त्यामुळे आता भाजपचे देखील अनेक उमेदवार जे आहेत ते जरांगे पाटील यांच्या भेटीला जातात। त्यामुळे आता प्रत्येक जण हा भेटीसाठी येत असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हणलं आहे आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा भाजप असेल, प्रत्येक उमेदवार हा आपली उमेदवारी त्या ठिकाणी टिकवण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावून आता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत आहे आणि प्रत्येकांना आता मनोज जरांगे पाटील यांचं जे मतदान आहे ते आपल्या पारड्यात ओढण्यासाठी प्रत्येक पक्ष असेल किंवा राजकीय नेते असेल हे त्या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। जी विजय, आपण जर पाहिलं तर याआधी नरहरी झिरवळ यांनी सुद्धा जरांगेंची भेट घेतली होती। नक्कीच रात्री जर पाहिलं तर नरहरी झिरवळ यांनी देखील रात्री दरम्यान जे आहे ते जरांगे पाटील यांची भेट घेतलेली। मनोज जरांगे हे राष्ट्रवादी शागड या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी देखील नरहरी झिरवळ त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी देखील घेतलेल्या। त्यांच्या वडिलांशी असेल, त्यांच्या कुटुंबाशी असेल, त्या ठिकाणी त्यांनी चर्चा केली। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे सराटे अंतरवाली या ठिकाणी सरपंचाच्या मळ्यामध्ये राहत आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी जाऊन भेट घेतली। त्या ठिकाणी चर्चा देखील त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता नरहरी झिरवळ राखीव मतदारसंघात आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी राखीव मतदारसंघाची बैठक देखील बोलवली होती। काल जर पाहायला गेलं तर मराठा, मुस्लिम आणि दलित या तिन्ही समाजाची जी आहे ती बैठक त्या ठिकाणी करण्यात आली होती। नेत्यांची बैठक घेण्यात आली होती। यामध्ये जर पाहायला गेलं तर मुस्लिमचे अध्यक्ष होते, त्यानंतर जरांगे पाटील आणि दलितचे देखील त्या ठिकाणी काही नेते उपस्थित होते। त्यामुळे आता या भेटीला जे आहे ते मोठं महत्व आलं होतं आणि 2 तारखेला जे आहे ते आपला निर्णय देखील जाहीर करणार आहे। कोणत्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार ठेवायचा हे देखील ते स्पष्ट करणार आहे। नीलम, जी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।